बघा मुलांनो, आज आपण सामान्य विज्ञानमधील एक प्रयोग पाहणार आहोत. चुंबकीय पदार्थ आणि अचुंबकीय पदार्थ. आता हा चुंबक आहे, हा चुंबक आहे, लाल दाखवलेला आहे ना, एन लिहिलेला आहे ते नॉर्थ आहे आणि एस लिहिलेला आहे ते साऊथ. साऊथ म्हणजे दक्षिण, एन नॉर्थ म्हणजे उत्तर. नेहमी उत्तर दिशा ही अशी लाल रंगाने दाखवली जाते आणि साऊथ दिशा अशी निळसर रंगाने दाखवली जाते. तर आपण हा चुंबक आहे, तर या चुंबकातून चुंबकीय पदार्थ कोणकोणते आहेत ते पाहूया. आता तुम्ही निरीक्षण करा, या चुंबकाला काय काय चिकटतं, काय चिकटत नाही. हे काय आहे? कापूस, हे काय आहे? प्लास्टिक. हां, हे काय आहे? प्लास्टिकच आहे. हां, हे काय आहे? हे बघा, चावी आहे पण ती धातूची आहे, चिकटली. हे काय आहे? पुठ्ठा आहे, चिकटतो काय बघा? नाही. आता ही बघा, ही वाळू आहे, या वाळूमध्ये मी चुंबक फिरवते, चिकटतं काय बघा? काय? आता निरीक्षण करा, अशी वाळू चिकटली का? नाही. पण तरी पण बारीक निरीक्षण करा, इथे पहा, बारीक बारीक कण वाळूतले चिकटले आहेत. म्हणजे काय, तर वाळूत जेवढे धातूचे कण होते तेवढे ह्याच्यात चिकटले आहेत. हे बघा, आहे ना, धातूचे कण फक्त चिकटले, बाकीची वाळू चिकटली नाही. हा आता लाकडाचा भुसा आहे, ह्याच्यावरून मी चुंबक फिरवते, चिकटला का? नाही. आता बघा, अजून इकडे बघा, ह्याच्यावर मी धरलं, हे चिकटलं का? चिकटलं. बघा, म्हणजे काही धातूचे पदार्थ, धातूच्या वस्तू याला चिकटल्या. हे चिकटतं काय बघा? हे काय आहे? हे काय आहे? माती, दगड आणि माती आहे, हे चिकटलं काय बघा? नाही. त्याप्रमाणे आता बघा इथे, हे बघा, हे काय आहे रे? प्लास्टिक आहे, हे चिकटतं काय बघा? नाही. हे चिकटतं काय बघा? नाही, कारण हे प्लास्टिक आहे, बरोबर. ते कागदाचे कपडे चिकटतात काय बघा? नाही चिकटले ना. म्हणजेच काय, तर सगळ्याच वस्तू चुंबकाला चिकटत नाही. ज्या लोखंडी वस्तू असतात किंवा निकेल, कोबाल्ट या धातूपासून बनलेल्या वस्तू असतात तेवढेच फक्त चिकटतात. मग आता आपण ह्याच्यातून चुंबकीय वस्तू आणि अचुंबकीय वस्तू बाजूला हां, आता तुम्ही चिकटणारी चुंबकीय वस्तू कोणती आणि अचुंबकीय वस्तू कोणती ती तुम्ही सांगायची. बरं, हे अचुंबकीय, हे अचुंबकीय. कारण काय रे? कारण हा पुट्टा आहे, चिकटत, चुंबकाला चिकटत नाही. हे प्लास्टिक आहे. चुंबकीय की अचुंबकीय? अचुंबकीय. बाजूला ठेवी. हां, आता हे चुंबकीय, कारण हे धातूचं आहे आणि चुंबकाला चिकटलं. हे आपण आता बाजूला करूया. ही चुंबकीय वस्तू आहे. आता बघा, ही चुंबकीय. बघा, ही बघा उचलली गेली, कारण ही धातूची आहे. एकतर लोखंड, निकेल किंवा कोबाल्ट या 3 धातूपैकी एका धातूने ती बनलेली आहे. ही चुंबकीय आहे, ही अचुंबकीय. हा भुसा वाळू, फक्त वाळूतील काही कण चिकटतात ते चुंबकीय. बाजूला करूया आपण. आता हे बघा, हे काय? हे अचुंबकीय. आता बघा, हा सुद्धा धातू आहे तरी पण अचुंबकीय. कारण काय, फक्त लोखंड, निकेल आणि कोबाल्ट हेच धातू याला चिकटतात. हे कदाचित स्टील किंवा इतर कोणता तरी धातू असणार, त्यामुळे ते चिकटत नाही, अचुंबकीय. आता इकडे बघा, कागदाचे कपडे अचुंबकीय, चिकटत नाही. दगड, हे छोटे दगड अचुंबकीय. अजून बघा, हे एक नाणं आहे बघा, हे नाणं अचुंबकीय. म्हणजे पर्समध्ये थोडी नाणी का सांगा? बघा, हे सुद्धा धातूच आहे. धातू असला तरी ह्याला चिकटत नाही, पहा, होय की नाही? म्हणजे सगळेच धातू काही चुंबकाला चिकटत नाही. हे पितळेचं नाणं आहे बघा, म्हणून याला चिकटत नाही. हां, हे अचुंबकीय. आता त्याशिवाय अजून आपण पाहूया, ही बघूया, ही नाणी आहेत, ही बघूया. हे बघा, हे बघा, एक चुंबकीय की अचुंबकीय? कारण हे चिकटलं, ह्याच्यात लोखंड वापरलेलं आहे. आपण बाजूला करूया. हे सगळे चुंबकीय वस्तू आपण बाजूला करतोय बघा. चुंबकीय, हे बघा, हे बघा, एकामेकाला हे चिकटतं, दिसलं का? हे बघा, हे बघा, दिसलं तुम्हाला? कसं सांगा? ह्याच्यातलं चुंबकत्व ह्याच्यात आलं, त्याच्यातून ह्याच्यात आलं, त्याच्यातून ह्याच्यात, त्यामुळे हे एकमेकाला चिकटत गेलं. ह्या चुंबकीय वस्तू. आता इथे लक्ष करा बघा, हे नाणं चिकटत नाही, का सांगा? कारण हे पितळेचं किंवा इतर वेगळ्या धातूचं बनवलेलं आहे. फक्त निकेल, कोबाल्ट आणि लोखंड, त्यामुळे हे अचुंबकीय.
तर आता तुम्हाला चुंबकीय वस्तू आणि अचुंबकीय वस्तू वर्गीकरण करणे समजलं का? चुंबकाचा हा गुणधर्म आहे की त्याला निकेल, कोबाल्ट आणि लोखंडापासून बनवलेल्या वस्तू चिकटतात. ओके, तर हा चुंबक आहे. ठीक आहे, ओके.